येरमाळा येडेश्वरीच्या यात्रेमध्ये वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे। हायवेवर तब्बल 40 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्याचं दिसतंय। सोलापूर धुळे महामार्ग दोन्ही बाजूने वाहतूक कोंडीने फुलून गेल्याचं पाहला। वाहनांना प्रवेश दिल्याने सोलापूर धुळे महामार्ग जाम झालाय। येरमाळा यात्रेतील आज पालखी सोहळ्याचा मुख्य दिवस आहे। 15 लाखाच्या आसपास भाविक येरमाळ्यामध्ये दाखल झालेत। ट्रॅफिक प्रचंड जाम झालाय। भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील देखील 2.5 तासापासून ट्रॅफिक मध्ये अडकून पडले। येरमाळा कळंब रस्ता देखील जाम झालाय। 8 ते 10 किलोमीटर पर्यंत इथं वाहनांच्या रांगा लागल्या। येडेश्वरी यात्रेचा एक पार्किंगचा आराखडा तयार करण्यात आलाय। येणाऱ्या काळात अधिक लक्ष देणार असल्याचं राणा जगजितसिंह पाटलांनी म्हटलंय। धाराशिवच्या येरमाळ्यामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। महामार्गावर तब्बल 40 किलोमीटर लांब रांग लागली आहे। धाराशिवच्या येरमाळ्यातली ही दृश्य आहेत। न भूतो असा ट्रॅफिक जॅम पाहायला मिळतोय। धाराशिवच्या येरमाळ्यामध्ये ही वाहनांची रांग लागल्याचं पाहायला मिळतंय। येडेश्वरी यात्रेचा आजचा दिवस आणि त्यामुळे प्रचंड संख्येने भाविक खरं तर दर्शन घेण्यासाठी इथं दाखल झालेत। मात्र आता त्यासाठी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाल्याचं पाहायला मिळतंय। साधारणतः 40 किलोमीटर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत। सोलापूर धुळे महामार्ग दोन्ही बाजूने त्यामुळे विस्कळीत झालाय। आता ही वाहतूक कधी सुरळीत होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। साधारणतः 40 किलोमीटरचा हा पट्टा आहे जिथं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसतंय। 1 इंचही गाडी पुढे सरकत नाहीये, त्यामुळे वाहनधारक गाडीत अडकून पडलेत। गेल्या अनेक तासांपासून महामार्गावर या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। 40 किलोमीटरचा हा पट्टा आहे आणि 40 किलोमीटरच्या या रस्त्यावरती प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। जिथे नजर जाईल तिथपर्यंत वाहनांच्या लांब रांगा दिसतायत। येरमाळ्याच्या येडेश्वरी देवीची यात्रा आहे आणि त्यासाठीच अनेक भाविक इथं आलेले आहेत।